वैभववाडी तालुका शिक्षण संस्था संचलित अर्जुनराव राणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम राव राणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय यांचा संयुक्त कलाविष्कार म्हणजेच वार्षिक स्नेह संमेलन 2024। विद्यार्थी विविध गुणदर्शन, नृत्याविष्कार, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, मान्यवरांचे आतिथ्य आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या शब्दांनी नटलेल्या या अपूर्व सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवरांचे, वैभववाडी पंचक्रोशीतील सर्व नागरिक, पालकवर्ग व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत। ताबडतोब यायचं आहे स्टेजवर। ते 10वी आणि 12वी मध्ये प्रथम आलेले विद्यार्थी श्री सज्जनराव रावराणे साहेब यांचे स्वागत। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, संस्थेचे संचालक, पदाधिकारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून श्री सदानंद दत्ताराम रावराणे साहेब, अध्यक्ष वैभववाडी तालुका शिक्षण संस्था आणि महाराणा प्रताप शिक्षण संस्था मुंबई हे आज आपल्याला लाभलेले आहेत। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करते आहे। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व्हावी अशी मी मान्यवरांना विनंती करते। सर्व मान्यवरांनी सदर कार्यक्रम हा केवळ सभा नसून आपल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आहे। त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांनी क्रीडा कला क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा होणारा गुणगौरव पाहावा आणि त्यांचे कौतुक करावे अशी अपेक्षा। कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाती मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती। सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाती मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती। या ज्योती प्रतीक आहेत अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाच्या, अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाच्या। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सदानंदजी रावराणे साहेब, संस्थेचे संचालक प्रभानंदजी रावराणे साहेब, संस्थेचे सचिव अर्जुनजी रावराणे साहेब, सन्माननीय प्राचार्य गवळी सर, सन्माननीय गटविकास अधिकारी मुकुंदजी शिनगारे साहेब, सन्माननीय सुधीरजी नकाशे साहेब, सन्माननीय
शरदजी नारकर साहेब, सन्माननीय विजयजी रावराणे साहेब, सन्माननीय अरविंदजी रावराणे साहेब, सन्माननीय सत्यवानजी रावराणे साहेब, सन्माननीय विक्रमजी रावराणे साहेब, सन्माननीय नगरसेविका श्रद्धा रावराणे साहेब मॅडम, सन्माननीय नगरसेवक रोहनजी तथा सभापती रोहनजी रावराणे साहेब, सन्माननीय सभापती रणजितजी तावडे साहेब, सन्माननीय डॉक्टर पाटील सर, सन्माननीय बाळाजी कदम, अरुणजी कदम सर, सन्माननीय संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुभ हस्ते इथं दीपप्रज्वलन संपन्न होते। तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत दीप प्रज्वलनानंतर मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की ज्ञानाचे आराध्य दैवत माता सरस्वतीचे पूजन करून आपण आपल्या शुभ हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रांवृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीभीर देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवते निशेष जाड्या पहा। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून आपण पूजन करावे अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करते। छत्रपती शिवराय आणि त्यांचे अतुलनीय कार्य सीमातीत आहे। असे म्हटले जाते, निश्चयाचा महामेरू, बहुजनांची आधारू, अखंड निर्मारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा। वैभवडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुन रावराणे विद्यालय वैभवडी, श्री जयेंद्र दत्ताराम रावराणे स्विमिंग स्कूल, कैलासवासी हेमंत केशव रावराणे ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पारितोषिक वितरण समारंभ इथं संपन्न होत आहे। दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानंतर मुख्याध्यापक माननीय श्री नादकर सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी शब्दसमूहाने प्रथम स्वागत करतो। आज आमच्या महाविद्यालयाच्या वार्षिक संमेलनानिमित्त नागरिकांचे मी मनपूर्वक विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आपल्या स्वागत समारंभ मुलांचं गुणगौरव जे विद्यार्थी यापूर्वी जे विद्यालयामधून 10वी 12वी आणि खेळामध्ये चमकले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार इथं होणार आहे। विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी चमकले ते सत्कार होणार आहे आणि हा सत्कार आपल्या शुभाशीर्वादाने होतोय याचा मला विशेष आनंद आहे। आम्हाला जे संस्था लाभली त्या संस्थेमध्ये खास करून माननीय जयेंद्र रावराणे साहेब आमचे कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डौलाने काम करत आहोत। आज आम्हाला जे मान्यवर लागले त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून मी जे विद्यार्थी थोडंसं संस्थेबद्दल सांगू इच्छितो की आमची संस्था एक 55 साली स्थापन झाली। त्या संस्थेचं एक छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये या आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे हे शक्य झालेलं आहे। आज शाळा चालवत असताना अनेक समस्या आहेत। शासनाचं आडमुठे धोरण आणि भरती बंद, या बंद भरतीला जवळजवळ आमचे 25 कर्मचारी संस्था खिशातून पैसे देऊन या विद्यार्थी शिक्षकांचं पालनपोषण करत होते आणि बंदी काळामध्ये आमचे कार्याध्यक्ष माननीय रावराणे साहेबांनी या 10 शिक्षकांना एक 20% अनुदान शासनाचा पाठपुरावा करून शासनात बंदी असताना काही शिक्षक आणलेले आहेत आणि आता सध्या एक साधारण 15 शिक्षक अजूनही संस्था त्यांना मानधन देते।
एक मोठा आहे आणि त्यातून म्हणजे आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय रावराणे साहेबांनी जयेंद्रराव साहेबांनी दर महिन्याला म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा कुठं स्टेज नसतात दर महिन्याला 5वी ते 12वी आज आपल्या महाराष्ट्रात पाहायला गेलं तर 10वी 12वीला अति महत्व दिलं जातं तर रावराणे साहेबांच्या मतानुसार फक्त 10वी 12वी महत्वाची नसून 5वी सुद्धा ही महत्वाची आहे 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची दर महिन्याला टेस्ट घेतल्या जातात आणि या टेस्ट मध्ये मुलांची ABCD केली जाते त्याचाच परिणाम आमच्या 10वीचा आणि 12वीचा जो निकाल आहे तो 100% लागलेला आहे आमच्या मराठी माध्यमाचा निकाल 100% आहे सेमी विद्यालयाचा 100% निकाल 10वीचा आणि विशेष करून सांगतो तुम्हाला आजपर्यंत कोणत्याही विषयामध्ये विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मिळत नाहीत पण ह्या वर्षी आमच्या मराठी विषयामध्ये वैष्णवी नाटकर नावाची विद्यार्थिनी तिने 100 पैकी 100 गुण मराठी यासारख्या विषयामध्ये मिळवले आहेत हे सर्व आमच्या रावराणे साहेब आणि आमच्या संस्थेच्या वतीने जे परीक्षा घेतले ह्याचा हा परिणाम माझे शिक्षक सुद्धा राबलेले आहेत 12वी मध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी तालुक्यामध्ये आर्ट्स मधले तालुक्यामध्ये प्रथम आहेत कॉमर्सचे प्रथम आहेत आणि सायन्सचे प्रथम आहेत आम्ही दरवर्षी हे प्रथम क्रमांक आम्ही सोडत नाही हे सर्व संस्थेने घेतलेले श्रेय रावराणे साहेबांनी जे दरमहा टेस्ट घेतली त्याचा हा परिणाम आहे आता विद्यार्थिनींच्यावर आज आम्ही ऐकतो की अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत हे सध्या रोखण्यासाठी संस्थेच्या पुढाकाराने आमच्या जयेंद्रराव साहेबांच्या पुढाकाराने CCTV स्वतःच्या कष्टातून आज शासनाने 1 रुपयाचं अनुदान देत नाही शासन तरी पण इकडचे तिकडचे करून साहेब स्वतःच्या खिशातनं पैसे आज CCTV आमच्या इथं उभा केलेला आहे मुलींना स्वसंरक्षण आलं पाहिजे म्हणून कराटेचं प्रशिक्षण इथं आयोजित करण्यात येतं विद्यार्थ्यांना विविध ज्या स्पर्धा आहेत स्कॉलरशिप परीक्षा असो NMAची परीक्षा असो किंवा नवोदयची असो याच्यामध्ये आमचे विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करीत आहेत शासनाच्या अनेक योजना आहेत या योजनांमध्ये मध्यान्ह भोजन योजना आहे ही मध्यान्ह भोजनामध्ये अनेक अडचणी आहेत पण संस्थेचे कार्याध्यक्ष आमचे रावराणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या समस्या सगळ्या सुटत चाललेल्या आहेत आता मी मगापासून तुम्हाला आपल्याला बोलतो की संस्थेचे कार्याध्यक्ष आमचे रावराणे साहेबच्या माध्यमातून हे आम्ही नोकरी आम्हाला शासनाचा पगार आहे आम्ही करतो आमच्या ड्युट्या ठरलेल्या आहेत पण साहेब सकाळी आमचे साहेब जयेंद्रराव साहेब सकाळी येतात घरातून उठल्यानंतर शाळेत येतात आणि आल्यानंतर शाळेचं दिवसभराचं नियोजन लावतात आणि नियोजन लावल्यानंतर सेटअप झाला की ते आपल्या पुढच्या कामासाठी जातात पण पुन्हा शाळेमध्ये कसं काय चाललंय वातावरण आपली शिस्त थोडं बिघडत नाही काय याची पाहणी सुद्धा करतात आणि थोडा दरारा जो आहे त्या दराऱ्यामुळे आज आमची जी शाळा शिस्तीचं एक लौकिक मिळवलेलं आहे आम्ही ड्रेस कोडच्या बाबतीत सुद्धा पाहायला गेला तर आमच्या शाळेला जसा विद्यार्थ्यांना ड्रेस कोड आहे तसा शाळेला सुद्धा ड्रेस कोड आहे शिक्षकांना ड्रेस कोड आहे आणि याच्यामुळे आमच्या शिस्तीचं पालन दिसून येतं आज विद्यार्थी वार्षिक स्नेह संमेलन म्हटल्यानंतर वार्षिक स्नेह संमेलन झालं पाहिजे कुठली परीक्षा म्हणजे परीक्षा झाली पाहिजे आणि अशा प्रकारे जेव्हा स्नेह संमेलन येतं तेव्हा उत्साहाच्या वातावरणामध्ये मुलांची तयारी करून घेतली जाते परीक्षेच्या वेळी परीक्षेचं दरवर्षी आम्ही जून पासून ते फेब्रुवारी पर्यंत आम्ही परीक्षेचं नियोजन करतो मी तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे तुमचे विद्यार्थी आमच्या इथे शिकतात हे आपल्याला कळलं पाहिजे की इथं काही होतं तर आज आपण सर्वजण हा गुणगौरवाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आला मी सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आम्हाला जे लाभलेले संस्था चालक आहेत आलेले व्यासपीठावर जे मान्यवर आहेत खास करून मी गट शिक्षणाधिकारी साहेबांचं नाव घेऊ इच्छितो माननीय शेनगारे साहेब त्यांनी वेळोवेळी आमच्या शाळेकडे कुठलीही अडचण भासू दिली नाही मी सरांचा ऋणी आहे मी सरांसाठी मी स्टेजवरच थँक्स म्हणतो की कारण सरांनी आमच्यासाठी शेनगारे साहेबांनी ही माझी शाळा आहे समजून प्रत्येक वेळा आम्हाला सहकार्य केलेलं आहे मी व्यासपीठावर पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद धन्यवाद नाटकर सर यानंतर मान्यवरांचं स्वागत करण्यात येईल मी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सदानंदजी रावराणे साहेब यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी
सन्माननीय अध्यक्ष, या सभेचे अध्यक्ष तथा महाराणा प्रताप सिंह संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय सदानंदजी रावराणे साहेब यांचा पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत करावं। सन्माननीय सदानंदजी रावराणे साहेब एक शिक्षण तज्ञ म्हणून मुंबई पासून अगदी वैभववाडी पर्यंत अविरत काम करत आहेत। मुंबईला मिलिंद विद्यालय पवई येथे ते स्वतः संस्थापक संचालक आहेत। एक मोठी शाळा मुंबई सारख्या ठिकाणी चालवत आहेत। शिक्षण संस्थांचे ते मुंबई प्रदेश सचिव आहेत। वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत असून त्यांचा सन्मान संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्रजी रावराणे साहेब यांच्या हस्ते संपन्न झालाय। यानंतर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। अर्जुनजी रावराणे साहेब हे सुद्धा एक शिक्षक प्रेमी तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। महाराणा प्रताप सिंह संस्थेमध्ये सुद्धा ते सक्रिय संचालक म्हणून कार्य करत आहेत। सातत्याने वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या विकासासाठी त्यांचं एक भरीव योगदान असतं। त्यांचा सन्मान संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्रजी रावराणे साहेब यांच्या शुभ हस्ते ते संपन्न होत आहे। यानंतर संस्थेचे सहसचिव सन्माननीय विक्रमजी रावराणे साहेब यांचा सन्मान सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। विक्रमजी रावराणे साहेब हे सुद्धा एक दानशूर व्यक्ती म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। संस्थेच्या अनेक कार्यामध्ये ते नेहमी सक्रिय सहभागी असतात। आज खास मुंबईवरून हे सर्व संचालक मंडळी एका दिवसासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। यानंतर संस्थेचे खजिनदार सन्माननीय अरविंदजी रावराणे साहेब सांगुळवाडी यांचा देखील सन्मान स्वागत सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय अरविंदजी रावराणे साहेब सांगुळवाडी वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबईचे खजिनदार म्हणून कार्यरत आहेत। शिक्षण प्रेमी तज्ञ, त्यांचे अनेक लेख वाचनीय असतात। सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रखरपणे आपली मतं व्यक्त करत असतात। यानंतर संस्थेचे संचालक सन्माननीय सत्यवानजी रावराणे साहेब यांचा स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय सत्यवानजी रावराणे साहेब। यानंतर सन्माननीय प्रभानंदजी रावराणे साहेब संचालक वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई यांचं स्वागत सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर संस्थेचे संचालक सन्माननीय विजयजी रावराणे साहेब यांचं स्वागत सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय विजय धोंडू रावराणे साहेब पंचायत समिती मधून ते सध्या सेवानिवृत्त होऊन आता सक्रिय संस्थेच्या कार्यात सहभागी आहेत। सन्माननीय विजयजी रावराणे साहेब। यानंतर संस्थेचे संचालक सन्माननीय शरदजी नारकर सर यांचं स्वागत सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। शरदजी नारकर सर संस्थेचे संचालक सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक।
यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं। एक शिक्षक तज्ञ संघटनात्मक कार्यात सहभागी, सध्या कालच त्यांचे निवृत्त शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। सामाजिक शैक्षणिक कार्यात अविरत सहभागी असलेले शरदजी नारकर। यानंतर सन्माननीय रोहनजी रावराणे, सभापती वाबवे वैभववाडी, शिक्षण आरोग्य आणि क्रीडा सभापती वाबवे नगर पंचायत यांचं स्वागत संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सदानंदजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर वैभववाडी वाबवे नगर पंचायतीचे नूतन बांधकाम व वित्त सभापती सन्माननीय रणजितजी तावडे यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय रणजितजी तावडे आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी, अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रमात सहभागी असतात। नूतन नगर पंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी त्यांची निवड झाली। प्रशालेच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। यानंतर सन्माननीय मुकुंदजी शिंगारे साहेब गट शिक्षणाधिकारी वैभववाडी यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय मुकुंदजी शिंगारे साहेब वैभववाडी गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना आमच्या प्रशालेला नेहमी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्यानं सहकार्य करणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय शिंगारे साहेब यांचं स्वागत इथं जयेंद्रजी रावराणे साहेब कार्याध्यक्ष वैभववाडी तालुका शिक्षण संस्था यांच्या शुभ हस्ते संपन्न होते। यानंतर सन्माननीय सज्जनजी रावराणे साहेब, सज्जन काका रावराणे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर सन्माननीय गवळी सर प्रभारी प्राचार्य यांचं स्वागत जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय गवळी सर, आनंदीबाई रावराणे सिनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य। यानंतर सन्माननीय मीनाताई बोडके मॅडम यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय बोडके मॅडम, माजी शिक्षिका, सध्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी सन्माननीय बोडके मॅडम यांचं स्वागत जयेंद्रजी रावराणे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। यानंतर सन्माननीय सुधीरजी नकाशे साहेब यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सुधीरजी नकाशे, सुधीरजी नकाशे साहेब वैभववाडी तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, नेहमी सामाजिक शैक्षणिक कार्यात सक्रिय सहभागी असलेले आमचे सुधीरजी नकाशे साहेब यांचा सन्मान संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्रजी रावराणे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे। यानंतर
सन्माननीय नगरसेविका श्रद्धा रावराणे मॅडम यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय श्रद्धा रावराणे मॅडम, यानंतर सन्माननीय सुभाष रावराणे सर यांचं स्वागत सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं। सुभाष रावराणे नगरसेवक वाबवे वैबडी नगर पंचायत। आता व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय तेजसजी आंबेकर तसेच गंगाधरजी केळकर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील संस्थेच्या वतीनं प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतर सन्माननीय अरुणजी कदम यांचं स्वागत संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सदानंदजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। अरुणजी कदम, यानंतर डॉक्टर उदयसिंह पाटील सर गेली अनेक वर्ष वैभवडी तालुक्यामध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत। एक चांगलं योगदान नेहमीच त्यांचं असतं, शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये त्यांचं योगदान असतं। मी संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांना विनंती करतो की डॉक्टर उदय पाटील सर यांचं पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा। डॉक्टर उदय पाटील सर यांचं या संस्थेला नेहमीच योगदान असतं। याही वेळी त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी आपल्याकडे बेंच शाळेला देणगी दिलेली आहे। संस्थेच्या वतीनं प्रशालेच्या वतीनं त्यांचं जोरदार स्वागत। यानंतर सन्माननीय गंगाधरजी केळकर यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय गंगाधरजी केळकर यांचं या प्रशालेला नेहमी भरीव योगदान असतं। सांस्कृतिक कार्यक्रम म्हटले की केळकर सरांचं मार्गदर्शन स्टेज बांधण्यापासून ते अगदी जिथे कमी पडेल तिथे केळकर सर असं असतं आणि म्हणून संस्थेच्या वतीनं त्यांचं विशेष स्वागत। त्यानंतर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय तेजसजी आंबेकर यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय तेजसजी आंबेकर शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून सध्या वैभवडी तालुका आपल्या प्रशालेमध्ये कार्यरत आहेत। शैक्षणिक कार्यामध्ये नेहमीच त्यांचं योगदान असतं। व्यापारी मंडळाचे एक तरुण अध्यक्ष या प्रशालेचे विद्यार्थी तेजसजी आंबेकर यांचं स्वागत जयेंद्रजी रावराणे यांच्या हस्ते होते। यानंतर मी पत्रकार बंधू सन्माननीय उज्ज्वलजी नारकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं, त्यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब करते। सन्माननीय उज्ज्वलजी नारकर तरुण भारत वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत। शाळेच्या ज्या काही उपक्रम असतात त्या उपक्रमांमध्ये त्यांचं नेहमीच योगदान असतं। मी वैभवडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय मनोजजी साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। सन्माननीय मनोजजी साळुंके कोकण सात लाईव्हचे रिपोर्टर, त्याचबरोबर सन्माननीय
मारुती कांबळे सर पुढारी वृत्तपत्राचे पत्रकार यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। त्यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर सन्माननीय महेशजी रावराणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। सन्माननीय महेशजी रावराणे तरुण भारत या वृत्तपत्राचे पत्रकार यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। कृपया मनोजजी साळुंके वैभववाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ते उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय। सन्माननीय मनोजजी साळुंके। सन्माननीय महेशजी रावराणे तरुण भारतचे पत्रकार यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। कोकण सातचे प्रतिनिधी यांनी जरा व्यासपीठावर यायचंय। त्यानंतर सन्माननीय सयाजीराव पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय। त्यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्रजी रावराणे साहेब यांच्या हस्ते होत आहे। सन्माननीय सयाजीराव पाटील कोल्हापूरचे एक सामाजिक कार्यकर्ते उद्योजक। त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमाचे सूत्रधार या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांचा स्वागत सन्मान संस्थेचे अध्यक्ष आणि व्यासपीठ यांनी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सदानंदजी रावराणे साहेब आणि व्यासपीठावर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब माजी बांधकाम आणि वित्त सभापती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक या प्रशालेमध्ये जे काही नवीन जे निर्माण होतंय त्या सर्वांचे सूत्रधार शिक्षक प्रेमी शिक्षण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक वडील पितृतुल्य मार्गदर्शक सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांचा इथं सन्मान संपन्न होत आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे। मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आज या हस्तलिखिताचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते व्हावं। या हस्तलिखिताचं नाव आहे अक्षरगंध अक्षरगंध अक्षरगंध। संस्थेचे अध्यक्ष इतर सर्व सन्माननीय यांच्या उपस्थितीमध्ये सन 2024-25 या वर्षातील हे हस्तलिखित या हस्तलिखिताचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। हस्तलिखिताचं नाव आहे अक्षरगंध। धन्यवाद।
यानंतर आपण सन 2023-24 यामध्ये इयत्ता 12वीचे विद्यार्थी HSC परीक्षेमध्ये ज्यांनी प्रावीण्य संपादन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। यामध्ये कला शाखेचे विद्यार्थी यामध्ये यश बापू शेळके, प्रीती विजय सावंत, रिया रवींद्र मोरे यांनी कृपया व्यासपीठावरती यायचे आहे। यश बापू शेळके, प्रीती विजय सावंत, रिया रवींद्र मोरे या विद्यार्थ्यांचा सन्मान आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत। संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सदानंदजी रावराणे साहेब, प्रीती विजय सावंत, रिया रवींद्र मोरे, प्रीती विजय सावंत, प्रीती विजय सावंत चे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत। इयत्ता 12वी मध्ये त्यांनी गवगवीत अशा प्रकारचे यश संपादन केलेले आहे। यानंतर कॉमर्स वाणिज्य शाखा प्रफुल्ल प्रदीप मोरे, शुभम दिलीप परब, वैष्णवी अनंत करवजे या तिन्ही विद्यार्थ्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे। प्रफुल्ल प्रदीप मोरे, शुभम दिलीप परब, वैष्णवी अनंत करवंजे या तिन्ही विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचे आहे। सन्माननीय प्रभानंदजी रावराणे साहेब यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होत आहे। शुभम दिलीप परब, सन्माननीय प्रभानंदजी रावराणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करावा। यानंतर संस्थेचे सचिव अर्जुनजी रावराणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी वैष्णवी अनंत करवंजे याचा भाऊ या ठिकाणी च्या वतीने हा सन्मान स्वीकारताना 12वीच्या विज्ञान वाणिज्य शाखेतून यांनी या ठिकाणी यश संपादन केलेलं होतं। यानंतर विज्ञान शाखेतून हर्ष सुरेश सुतार, श्रेयस श्रीकांत खाडे आणि अक्षता सदेव चाळके कृपया या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे। हर्ष सुरेश सुतार, संस्थेचे सचिव सन्माननीय अर्जुनजी रावराणे साहेब यांना विनंती करतो त्यांनी या हर्ष सुरेश सुतार याचे वडील या ठिकाणी सन्मान करताना। यानंतर मी अरविंदजी रावराणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सन्मान त्या ठिकाणी द्यायचा आहे। श्रेयस श्रीकांत खाडे विज्ञान शाखेतून द्वितीय क्रमांक संपादित केलेला आहे। श्रेयस श्रीकांत खाडे या विद्यार्थ्याला सन्मानपत्र देऊन त्याचा गुणगौरव करताना। यानंतर सत्यवान रावराणे साहेब यांना विनंती करतो अक्षता सहदेव चाळके या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन या ठिकाणी गुणगौरव करावा। अक्षता सहदेव चाळके, धन्यवाद साहेब। यानंतर इयत्ता 10वीचे विद्यार्थी यामध्ये मानसी अरविंद चव्हाण, प्रीती नितीन रावराणे, वैष्णवी भास्कर नाटकर कृपया या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे। मानसी अरविंद चव्हाण, प्रीती नितीन रावराणे, वैष्णवी भास्कर नाटकर। मी यामध्ये विक्रमजी रावराणे साहेब यांना विनंती करतो कृपया त्यांनी इयत्ता 10वी मध्ये बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल अशा प्रकारचं यश संपादन केलेलं आहे। यामध्ये मानसी अरविंद चव्हाण या विद्यार्थिनीची आई
सन्मानपत्र या ठिकाणी स्वीकारत आहे। इयत्ता 10वी मध्ये या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे। कृती नितीन रावराणे, कृती नितीन रावराणे चे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करावा। यानंतर वैष्णवी भास्कर नाटकर, वैष्णवी भास्कर नाटकर यांचा या ठिकाणी सत्कार विक्रमजी रावराणे साहेब यांनी या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। या विद्यार्थिनीला मराठी विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत। यानंतर वेशभूषा स्पर्धा, वेशभूषा स्पर्धेमध्ये प्ले ग्रुप शिशुवर्ग यामध्ये संस्कृती सिद्धेश साटम, संस्कृती सिद्धेश साटम या विद्यार्थिनीने शिशुवर्गात वेशभूषेमध्ये प्रथम क्रमांक संपादित केलेला आहे। सन्माननीय सज्जनजी रावराणे साहेब यांना विनंती करतो यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक गटातून दर्श चित्रसेन होळकर, जागृती योगेश पांचाळ यांना विभागून प्रथम क्रमांक दिलेला आहे। संस्थेचे संचालक शरदजी नारकर यांना या ठिकाणी विनंती करतो त्यांनी या विद्यार्थ्यांचा सन्मान करावा। शरदजी नारकर यांच्या शुभ हस्ते वेशभूषा स्पर्धेमध्ये दर्श चित्रसेन होळकर याला या ठिकाणी प्रथम क्रमांक त्याने प्राप्त केलेला आहे। यानंतर विजयजी रावराणे साहेब, विजयजी रावराणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी जागृती योगेश पांचाळ या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करावा। यानंतर उच्च माध्यमिक गट सायली कातकर, सायली कातकर मी डॉक्टर पाटील सर, डॉक्टर पाटील सर यांना विनंती करतो तुमच्या लक्षात होतं की त्यांनी या विद्यार्थिनीचा सन्मानपत्र देऊन गौरव एका करावा। फुलाच्या बदल्यात 1000 फुलांचा डॉक्टर सुगंध. पाटील हा तर खूप आधी धुतला होता ना. नवीन नीलची लिंबांची शक्ती मळ काढ. यानंतर या वेशभूषेमध्ये एक थीम सादर करण्यात आली होती। या थीमचं नाव होतं पारंपरिक विवाह सोहळा। यामध्ये 12वी संयुक्तचे विद्यार्थी यांनी प्रथम क्रमांक संपादित केलेला आहे। त्या वर्गाचे कोण प्रतिनिधी असतील तर त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यावं। मी रणजितजी तावडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करावा। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज 12वी संयुक्तचे विद्यार्थी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर वर्ग सजावटीमध्ये इयत्ता 5वीचे विद्यार्थी यांचे प्रतिनिधी यांनी व्यासपीठावरती यायचे। मी सन्मान्य सुधीरजी नकाशे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या 5वीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सजावटीच्या अनुषंगाने त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा। 5वीचे विद्यार्थी प्रतिनिधी त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं। त्याचप्रमाणे 5वीच्या वर्ग शिक्षिका केळकर मॅडम यांनी हा सन्मान स्वीकारावा।
वर्ग सजावटीमध्ये इयत्ता 5वीचा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आहे। यानंतर 12वी विज्ञान या वर्गाचे वर्ग शिक्षक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी कृपया व्यासपीठावरती यावं। सन्माननीय सुधीरजी नकाशे साहेब, श्रद्धा रावराणे मॅडम यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा सन्मान करावा। 12वी विज्ञान या वर्गाला प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळालेला आहे। यानंतर शिशु वर्गाच्या शिक्षिका शेख मॅडम आणि प्रतिनिधी यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। अरुण कदम साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या शिशु वर्ग सजावटीमध्ये प्रथम क्रमांक संपादन केलेला आहे। शेख मॅडम आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर शिक्षक गुणवंत पुरस्कार यासाठी मी श्रीमती सावंत मॅडम यांना विनंती करतो। यानंतर सन्माननीय विशाल खडसे सर यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय विशाल खडसे सर। यानंतर वैभववाडी तालुका शिक्षण संस्था घोषित गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि संस्था उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्काराचे वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत। सर्वप्रथम माध्यमिक विभागामध्ये श्रीमती पाटील SS MA BEd मराठी यांना सहकुटुंब स्टेजवर येण्याची मी विनंती करते। श्रीमती पाटील SS श्रीमती पाटील SS यांचे स्वागत आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री सदानंद दत्ताराम रावराणे साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्यानंतर माध्यमिक विभागातील दुसरा पुरस्कार जातो आहे श्री चोरगे MS यांनी सपत्नी हा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते। श्री चोरगे सर आणि श्रीमती चोरगे मॅडम। श्री चोरगे सर यांचा सत्कार आमच्या संस्थेचे संचालक श्री सत्यवान रावराणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। श्री चोरगे MS हरहुन्नरी कला शिक्षक। यानंतर उच्च माध्यमिक विभागाचे पुरस्कार उच्च माध्यमिक विभागामध्ये श्रीमती पाटील MP यांनी श्री पाटील सर यांच्या समवेत हा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते। श्रीमती पाटील MP MA BEd सोशियोलॉजी अँड इकॉनॉमिक्स यांचा सत्कार संस्थेचे सचिव श्री अर्जुन रावराणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। श्रीमती पाटील MP आणि श्री पाटील PM सर
यांचा सत्कार श्री अर्जुन रावराणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. पुढील सत्कार आहे श्री मरळकर VM, श्रीमती पाटील MP MA BA सोशॉलॉजी अँड इकॉनॉमिक्स, धन्यवाद. उत्कृष्ट कार्याबद्दल संस्था शिक्षकांना पुरस्कार आणि सन्मानपत्राने सन्मानित करत आहे. पुढील सत्कारासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते श्री मरळकर VM आणि त्यांच्या पत्नी मरळकर VM आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी हा पुरस्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री मरळकर VM MA BA इंग्लिश यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री सदानंद रावराणे साहेब आणि कार्याध्यक्ष श्री जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी एकत्रित करावा अशी त्यांची इच्छा आहे. श्री मरळकर VM MA BA इंग्लिश पुढील सत्कार आहे शिक्षकेतर कर्मचारी या गटामधला. शिक्षकेतर कर्मचारी या गटामध्ये आमच्या प्रशालेच्या वरिष्ठ लिपिक श्रीमती कोकरे PP यांना सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. श्रीमती कोकरे PP यांनी हा सत्कार त्यांचे सुविद्य पती श्री कोकरे सर यांच्या सोबत स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रीमती कोकरे PP वरिष्ठ लिपिक अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी. श्रीमती कोकरे मॅडम यांचा सत्कार संस्थेचे सहसचिव विक्रम दुलाजी रावराणे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रीमती कोकरे PP वरिष्ठ लिपिक पुढील संस्था पुरस्कार हे विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी संस्थेने घोषित केलेले आहे. संस्था उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार. संस्था उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार या पुरस्कारासाठी सर्वप्रथम मी आमंत्रित करते संस्थेचे शिक्षक श्री शिंदे सर शिंदे SP यांनी हा पुरस्कार आपल्या सुविद्य पत्नीसह स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. ज्येष्ठ शिक्षक शिंदे SP MSc BEd मॅथमॅटिक्स यांचा सत्कार संस्थेचे संचालक अरविंद रावराणे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री शिंदे सर MSc BEd मॅथमॅटिक्स. संस्था कार्य गौरव पुरस्कार हा त्या विषयामध्ये विशेष कार्य करणाऱ्या प्रशालेसाठी उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी संस्थेने घोषित केलेला आहे. पुढील पुरस्कारासाठी
मी आमंत्रित करते श्रीमती सबनीस S.A. श्रीमती सबनीस S.A. यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. श्रीमती सबनीस S.A. यांना श्री प्रभादानंद शंकरराव राणे साहेब संचालक वैभववाडी तालुका शिक्षण संस्था यांनी हा पुरस्कार द्यावा अशी मी विनंती करते. श्रीमती सबनीस S.A. BSc B.Ed सायन्स. श्रीमती सबनीस S.A. BSc B.Ed सायन्स तसेच संगीत मार्गदर्शिका म्हणूनही त्या प्रशालेत उत्तम पद्धतीनं कार्य करतात. पुढील पुरस्कार आहे विज्ञान शाखेमध्ये नव्यानच रुजू झालेल्या परंतु उत्तम पद्धतीनं कार्य करणाऱ्या श्री चव्हाण Y.R. सर. श्री चव्हाण सर यांनी आपल्या सुविद्य पत्नी यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री चव्हाण सर यांना संस्थेचे अध्यक्ष आणि श्री रोहनराव राणे साहेब यांनी एकत्रित हा पुरस्कार द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री चव्हाण Y.R. MSc B.Ed फिजिक्स आणि त्यांच्या सुविद्य पत्नी MSc B.Ed केमिस्ट्री. विशेष कार्य करणाऱ्या या सर्व शिक्षकांसाठी संस्थेने संस्था कार्य गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे. त्याबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे मनपूर्वक आभार. तत्पूर्वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कोल्हापूर या ठिकाणी जी स्पर्धा पार पडली त्या ठिकाणी आमच्या अर्जुनराव राणे विद्यालय विद्यार्थी सतेश केळकर इयत्ता 8वी चा विद्यार्थी जो कराटेमध्ये तृतीय आलेला आहे त्याचं ह्या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि त्याचे ट्रॉफी देऊन माननीय श्री सदानंदजी रावराणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्याला त्या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि कराटेची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करायचा. यानंतर सन्माननीय शशिकिरण हिरवाडे तंटामुक्त अध्यक्ष वसगडे तालुका करवीर यांचं स्वागत सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. समाजातील विधवा सन्माननीय या स्त्रिया आहेत तर त्यांना समाजामध्ये एक मानाचं स्थान सन्मानाचं स्थान या ठिकाणी मिळवून देण्याचे काम या व्यक्तीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा आज आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सामाजिक क्षेत्रातलं बहुमूल्य अशा प्रकारचं कार्य त्यांचं या ठिकाणी सांगता येईल. यानंतर सन्माननीय श्यामराव पाटील यांचं स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय श्यामराव पाटील.
स्वीकारत आहेत. वितरण 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये केलं जाईल. यानंतर लगेचच आपण पुढल्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मी संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी रावराणे या ठिकाणी अभिनंदन करतो. अतिशय उत्कृष्ट प्रकारची शांतता या ठिकाणी ठेवली आणि एकदम शिस्तबद्ध असं या ठिकाणी तुम्ही संपूर्ण आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार, विद्यार्थ्यांचे सत्कार आणि तुम्ही आम्हाला ऐकून घेतलात त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे. त्या ठिकाणी आजच्या या वैभववाडी तालुका शिक्षण संस्था, अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी सालाबाद प्रमाणेच या वर्षी सुद्धा वार्षिक स्नेहसंमेलन आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत. या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि वैभववाडी आनंदीबाई रावराणे यांचे कार्याध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष सदानंदजी रावराणे माझे 2 नंबर बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे आचिरण्याचे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रेमानंदजी रावराणे आमचे थोरले बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे दुसरे ज्येष्ठ बंधू अर्जुनराव राणे, दुसरे आमचे ज्येष्ठ बंधू अरविंदराव राणे, आमचे दुसरे बंधू की ज्याने मुंबईमध्ये मुख्याध्यापक आणि अतिशय चांगल्या प्रकारचं भांडूप सारख्या ठिकाणी शिक्षण दिलं ते आमचे सत्यवानराव राणे. आता सगळेच रावराणे असल्यामुळे जरा नाव घेताना जरा थोडी गडबड होते. आमच्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुधीरजी नकासे, आमच्या कोकिसरे जिल्हा परिषदचे मतदारसंघाचे सदस्य या ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी मार्गदर्शन करणारे आणि आम्ही जिथे कुठे चुकतो तिथे आमच्या डोक्यावर काठी मारणारे आमचे पितामह म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही ते आमचे आदरणीय सज्जन काका रावराणे, आनंदीबाई विद्यालयाचे स्थानिक अध्यक्ष आहेत. त्यानंतर या ठिकाणी आम्हाला कृपया जरा बोलू नका, आपल्या मुलांचं जरा शांत ऐकून घ्यायचं. इथे कुणी बोलू शांत थांबा. आपल्या मुलांबद्दल चालू ही काही पक्षाची मीटिंग नाही. तर या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी की या शिक्षण क्षेत्राची जी शाळा किंवा शाळेचे सर्व वर्ग किंवा परीक्षेचं नियोजन किंवा इतर कामाची शासकीय कामाची आहे ती वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे, आम्ही जे सांगू ते होय म्हणणारे या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माझे मित्र तरुण तडफदार सिंगारे साहेब सुद्धा या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमच्या आनंदीबाई कॉलेजचे प्राचार्य आपले गवळी सर आहेत. त्यानंतर आमचे दुसरे बंधू आपल्या संस्थेचे संचालक या ठिकाणी आमचे बाबूराव राणे आहेत की आताच लघुपाठ मंदिरामधून ते रिटायर झालेले आहेत, त्यामुळे पूर्ण वेळ आता आम्हाला या पुढे बाबूराव देतील. त्यानंतर आमचे दुसरे आमच्या अगदी घरातलेच आपले विक्रम सेठ, की विक्रम सेठ ना असं आहे की आता आम्हाला जर लोकांपर्यंत आवाज पुरवायचा आहे तर आम्ही विक्रमजींना जर बोललो की आमचं स्पीकरचं काय करता, त्याने ताबडतोब की आम्हाला संपूर्ण या ठिकाणी स्पीकरची व्यवस्था केलेली आहे. ते आमचे बंधू विक्रमजी या ठिकाणी दुसरे आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला शाळेत जरा काहीतरी काही कारण सांगा, तुम्ही आमचे शरद नारकर की त्यांना नुसतं बोलायची खोटी आहे की ते ताबडतोब आपली वस्तू घेऊन हजर राहतात. ते आमचे संचालक शरदजी नारकर अनेक या ठिकाणी आम्हाला आताच नवीन लाभलेले
नगरपालिकेचे बांधकाम सभापती या ठिकाणी तावडे साहेब सुद्धा, रणजित तावडे साहेब सुद्धा या ठिकाणी आले. आम्ही त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा ठेवतो की आम्हाला बाकी काय नको, पण आमच्या हायस्कूलनं बाहेर पडल्यानंतर आम्हाला स्पीड ब्रेकर द्या, कारण गाड्यांचं वाहतूक जोरात चालू आहे आणि त्यामुळे आमची मुलं अशी त्या रस्त्यावरच डायरेक्ट बाहेर पडतात. तर दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर नगरपालिकेचं पत्र देऊन ताबडतोब ते स्पीड ब्रेकर तुम्ही करून द्यावे. त्यानंतर आमच्या दुसऱ्या या वैवडी तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती मीनाताई बोळके या सुद्धा दरवर्षी कार्यक्रमाला आमच्याकडे उपस्थित राहतात. त्याही आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात. त्यानंतर दुसरे या ठिकाणी आमच्या सुनबाई नगरसेवक त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या गेल्या वर्षी सुद्धा होत्या, आजही आहेत, म्हणजे प्रत्येक वर्षी. त्यानंतर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि आमच्या पालक संघाचे अध्यक्ष हे सुद्धा आपले आंबेडकर ते सुद्धा उपस्थित आहे की ज्यांच्याकडे आम्ही शब्द टाकला. त्यांचे मिसेस सुद्धा आमच्या या आपल्या शाळेची शिक्षिका आहे, त्या आमचे केळकर सर, की त्यांना काही आम्ही जर शब्द टाकला तर तेही सगळं आम्हाला नियोजनासाठी म्हणा किंवा इतर कोणतीही गोष्ट पुरवण्यासाठी ते आमच्याबरोबर असतात. त्यानंतर आमचे दुसरे की ज्यावेळी आम्हाला काहीतरी पगाराला अडचण पडली शिक्षकांच्या, तर आमचे रोहनच्या सासऱ्यांना आम्ही फोन करतो, कारण त्यांचं दुकान आहे. दुकान कसलं आहे ते मी सांगणार नाही, पण त्यांचं दुकान आहे. तर आम्ही कधीतरी म्हटलं थोडं जरा आम्हाला गडबड आहे, तर ते सुद्धा आम्हाला सांगितल्यावर सहकार्य करतात. आणि अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी आहेत की ज्यांचे मी दुसरे आमचे काकाराव राणे नगरसेवक वयस्कर आहेत, ते सुद्धा आहेत. व्यासपीठावर अतिशय गर्दी झाली असते, पण आमची ही गर्दी भारत देशाचे पंतप्रधान आपले मनमोहन सिंग यांचं अतिशय वयोवृद्ध निधन झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही सुरुवातीलाच की अतिशय उत्कृष्ट प्रकारचे पंतप्रधान म्हणून आम्ही बघितलेले आहेत आणि ते त्यांची देवाज्ञा झाल्यावर आम्ही हा कार्यक्रम मुळात म्हणजे आज रद्दच करणार होतो, कारण या कार्यक्रमाला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके नेते आणि एक धडाडीचे नेते, या मतदारसंघाचे आमदार नितेशजी राणे आणि सध्याचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मत्स्य आणि बंधारे विकास आणि सध्या आता होणारे पालकमंत्री, हे खरं म्हणजे याचे उद्घाटक आणि प्रमुख होते. परंतु माजी पंतप्रधान यांची देवाज्ञा झाल्यामुळे साहेबांचं हे झालं. साहेबांनी मला निरोप पाठवलेला की मला स्टेजवर येता येत नाही, पण मी आपल्याला 100% भेटून जाईन. ही शाळा माझी आहे, या शाळेवर माझा संपूर्ण लक्ष आहे आणि जे जे काय तुम्ही मागाल ते मी या शाळेसाठी देईन, अशा प्रकारचा मला त्यांचा संदेश आलेला आहे. आणि त्यामुळे आजची त्यांची गैरहजेरी आहे, नाही तर ते इथे हजर होते. तर इथे सर्व हे प्रमुख पाहुणे लाभले आणि त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. पालकांना मी एवढंच सांगेन की ही शाळा चालवताना मी 86 मध्ये शाळा सोडलेल्या, या शाळेचा मी विद्यार्थी होतो आणि त्यापासून या शाळेवर जवळजवळ 20 वर्ष ते 25 वर्ष मी या शाळाचा संचालक काम करतो. या ठिकाणी मी राजकारणामध्ये ग्रामपंचायत टू जिल्हा परिषद केली असताना एक वर्ष असं झालं होतं की या शाळेचा रिझल्ट जरा कमी लागला होता, म्हणून फार आम्ही अतिशय वेगाने की या शाळेचा रिझल्ट असा लागलाच कसा म्हणून आम्ही थोडस हे केलं आणि त्यापासून आम्हाला सर्व लोकांनी या ठिकाणी निवडून दिलं आणि त्यापासून या शाळेचा दरवर्षी जे वार्षिक जो निकाल असतो तो आम्ही उच्चांकी ठेवलेला आहे. आणि आता तर हा जो निकाल आहे तो 100% म्हणजे, आणि त्यावेळी ही शाळा फक्त 10वी पर्यंतची होती, 5वी ते 10वी पर्यंतची होती आणि मुलांची संख्या 150 होती. आज तुम्हाला मी सांगेन या प्रशाळेची संख्या किलबिल ते 12वी ही जवळजवळ
2000च्या घरात आहे, 2000च्या घरात वेगवेगळ्या बाहेर म्हणजे बाह्य विद्यार्थी आणि कायमस्वरूपी येणारे धरून आज या शाळेची संख्या 2000 आहे। यामध्ये कोल्हापूर, पुणे, कणकवली अशा ठिकाणी 10वी नंतर जावं लागत असं म्हणून आम्ही तिन्ही फॅकल्टी या ठिकाणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स चालू केलेले आहेत। मुलांना चांगलं मैदान मिळावं, लहान मुलांना डेअरिंग यावी आणि अतिशय चांगल्या प्रकारचं फुकट शिक्षण मिळावं म्हणून आम्ही किलबिल पण चालू केली। अतिशय ज्यावेळी किलबिल चालू केली त्यावेळी आमच्याकडे 1-2 मुलं फक्त अधिकाऱ्यांची आली होती, कर्मचाऱ्यांची, आणि बघता बघता आता जवळजवळ 50च्या घरात या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट मुलं आणि त्या मुलांनी आता तुम्ही मगाशी बघत असाल की अतिशय उत्कृष्ट प्रकारचं या ठिकाणी ट्रेड डेअरिंग केलेली आहे। मी आपल्याला जास्त काय वेळ घेणार नाही। आपण सर्वजण या ठिकाणी पालक सुद्धा आम्हाला अतिशय सहकार्य करतात। मी खरं म्हणजे पालकांचे धन्यवाद पालकांना देईल, कारण ही आमची शाळा सर्वसामान्य लोकांना परवडणारी आहे, परंतु कसं तरी वागणाऱ्याला ही शाळा परवडत नाही। सर्वसामान्य माणसांना परवडते, गरीबाला परवडते, हुशार विद्यार्थ्याला अतिशय चांगली परवडते, पण विद्यार्थ्याची वागणूक चांगली नसेल तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी अजिबात धारा होत नाही। कारण ही शिस्त आहे की या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी एवढाच प्रयत्न की वैभवडी तालुक्याचा कोणतरी ग्रामसेवक दिसला पाहिजे, वैभवडी तालुक्याचा तहसीलदार दिसला पाहिजे, वैभवडी तालुक्याचा तलाठी दिसला पाहिजे, वैभवडी तालुक्याची नर्स असली पाहिजे, वैभवडी तालुक्याचा डॉक्टर असला पाहिजे, वैभवडी तालुक्याचा IAS ऑफिसर असला पाहिजे। या अशा प्रकारची सगळी माझी इच्छा आहे की राजकारणात काम करत असताना या तालुक्याला आपण काय दिलं या दृष्टिकोनातून या शाळेमध्ये मी 100% लक्ष घालतोय। या ठिकाणी अजून सुद्धा कोणाची इच्छा असेल या शाळेत लक्ष घालण्याची तर त्यांना ही जागा पूर्ण मोकळी आहे की ज्यांनी यावं आणि या शाळेचा जास्तीत जास्त या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट करावा अशा प्रकारचं माझं स्वप्न आहे। या ठिकाणी 1-2 शाळा होत्या, आता शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या इमारती झालेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी शाळेचा जो उच्चांक आहे तो आपण सर्वांनी सांभाळला पाहिजे। आपल्या तालुक्यातली मुलं मोठी व्हायला पाहिजे, आपल्या तालुक्यातली मुलं अधिकारी व्हायला पाहिजे। याच दृष्टिकोनातून आमचा सर्व या सगळ्या मुंबईकरांचा हे आहे। या शाळेमध्ये जवळजवळ 25 लोक संस्था पगार देत होती, जवळजवळ 10 लोकांना आता गव्हर्नमेंटचा पगार चालू केलाय, तरी अजून 15 शिक्षकांना आपण पगार देतोय आणि मुलांकडनं तर 5वी ते 10वी पर्यंत 1 रुपया आपण घेत नाही आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये ही आपण शाळा चालवतोय। पण मी शिक्षकांना सर्व सांगून ठेवलेलं आहे की आमची जोपर्यंत संस्था नाही, जोपर्यंत आमच्या मुंबई मंडळाची ताकद माझ्या मागे आहे आणि जोपर्यंत राणे साहेबांची माझ्या मागे ताकद आहे, ती एकालाही या शाळेचा घरी पाठवणार नाही, त्याला या शाळेत परमनंट केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची ताकद हे जयेंद्रराव राणेंच्यात आहे। म्हणून लागणाऱ्या कर्मचाऱ्याला सांगतो, आलाच तो व्यवस्थित राहिलं पाहिजे, चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे आणि सगळ्यात जास्त म्हणजे टिकलं पाहिजे। मी 6 महिने 4 महिने वर्षभर काम करीन आणि पळीन तर जमणं आमच्याकडे धारा नाही। आमच्याकडे जो राहिला त्याचं भलं झालेलंच आहे, जो आम्हाला सोडून गेला त्याचं कधीही भलं होत नाही। आमच्याकडे राहिला त्याचं सगळंच भलं, आमच्यात ती ताकद आहे आणि आम्ही ते करू, आम्ही प्रामाणिक त्याचं काम करत असतो आणि म्हणून या ठिकाणी अतिशय आपण सर्वजण जमला। या ठिकाणी थोडंसं मी पण थोडा नाराज होतो की आपल्या पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आज येणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांचं रद्द झालं। माझं सुद्धा जरा मूड गेला होता, कारण आम्ही हे सगळं करत असताना आपल्या नेत्यांनी ते बघावं आणि या बघावं आणि नेत्यांनी उपस्थित राहावं की नेत्याला या शाळेची परिस्थिती कळावी, या शाळेमध्ये काय कमी आहे हे त्यांना आम्ही सांगावं। व्यासपीठावर सांगितलं की लक्षात राहतं आणि म्हणून त्यांनी यावं अशी आमची पूर्ण इच्छा होती, परंतु काही कारणास्तव ते रद्द झालं। ठीक आहे, ते मंत्री आमच्या घरचेच आहेत, त्यामुळे आमचा शब्द पाळतील आणि आम्हाला मदत करतील, सहकार्य करतील अशा प्रकारची मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि मी माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो। परंतु एक पालकांना मी एक सूचना देतो, अतिशय न बोलू नका, कारण बोलणाऱ्यांवर आमचे कॅमेरे लागलेले आहेत। या ठिकाणी आमच्याकडे 16 कॅमेरे आता चालू आहेत
ही संपूर्ण शाळा नजर कैदेमध्ये आहे. आपण सगळे इथे बसलेलो ते सगळे कैदी नजर कैदेमध्ये आहात याची कोणी भान विसरू नका. कारण आपण या ठिकाणी बसलो आहोत कसे, काय चर्चा चालू आहे, किती मस्ती करतोय आणि चांगल्या पालकांना किती आम्ही डिस्टर्ब करतोय हे सगळं आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो जवळजवळ 25 ते 30 गाणी या मुलांनी कष्ट करून आपली तयार केलेली आहे आणि ती आता आमचं हे संपल्यानंतर ती चालू होणार आहे. आपण त्यांना शांत पद्धतीने अतिशय उत्कृष्टपणे टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं प्रत्येक गाण्याला आपण स्वागत कराल अशा प्रकारची आशा बाळगतो आणि माझे या ठिकाणी गांधीला भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब. यानंतर मी संस्थेचे सचिव सन्माननीय अर्जुनजी रावराणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार मंडळी. वैभववाडी तालुका शिक्षण संस्था संचालित अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र रत्नामराव सेव्ह इंग्लिश स्कूल, कैलासवासी जयेंद्र कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय या संयुक्त विद्यमाने आजचा जो स्नेहसन्मानाचा कार्यक्रम आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आपण सर्व हा समारंभाचा स्वाद घेण्यासाठी जमलेले सर्व प्रेक्षक या सर्वांना नमस्कार करतो. आणि आता बराचसा कार्यक्रम वाढलेला असल्यामुळे तुमची जरा हालचाल झालेली आहे, तरी मी आमच्या संस्थेच्या वतीने सचिव म्हणून आम्ही आज कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम चालू राहू. शाळेबद्दलची सर्व माहिती नारकर सरांनी तुम्हाला सांगितली आहे. शाळेची प्रगती कशी कशी होते तेही सांगितले. जयेंद्ररावांनी हे पण सांगितलं आहे आणि हे जयेंद्ररावांनी या शिक्षक सर्व आहेत यांच्यामुळे शाळेचा रिझल्ट, शाळेची प्रगती ही या सर्वांच्या बेसवर अवलंबून आहे. आम्ही फक्त सपोर्टिंग करतो या सर्वांना आणि तुम्ही तिथे सर्व जमलात हा स्वाद घेण्यासाठी आणि नमस्कार करून मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर समारंभाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सदानंदजी रावराणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझे सहकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक, वैभववाडी तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थी मित्र हो. खर तर आज तुमच्या कला गुणांचा गौरव करण्याचा दिवस आणि म्हणून बाकी कुठलंही संस्थेबद्दल आमचे मुख्याध्यापक, आमचे कार्याध्यक्ष, आमचे सचिव बोललेले आहेत आणि तुम्ही सगळेजण चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे. मुलांनी जे कार्यक्रम दाखवले, छोटी मुलं मोठी मुलं, ते खरोखरच त्यांनाही शुभेच्छा देतो. त्यांची तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांनाही शुभेच्छा देतो. तुम्ही शांत बसलात म्हणून तुम्हालाही शुभेच्छा देतो. आणि आपल्याला ह्या पुढे आपल्या तालुक्याची किंवा आपल्या देशाची सुधारणा करायची असेल तर आपले विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकले पाहिजे. आपण शिकलात तर टिकाल. आणि म्हणूनच मुलांनी किंवा पालकांनी सुद्धा मुलांच्या मोबाईलकडे जरा लक्ष द्या. कारण कोरोनामुळे मुलांच्या हातात मोबाईल आलं, त्यामुळे थोडीशी मुलांची शिस्त बिघडलेली आहे. पण आमच्या संस्थेचं धोरण आहे क्वालिटी आणि शिस्त, या 2 गोष्टीकडे आपण लक्ष देऊया सगळ्यांनी. आणि पालकांकडे जास्त वेळ मुलं असतात, त्यामुळे ह्या गोष्टीकडे पालकांनी सुद्धा लक्ष द्यावं. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर समारोप. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या
व्यासपीठावरती संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सदानंदजी रावराणे साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी प्रशालेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय संचालक, इतर सर्व सन्माननीय अधिकारी, त्याचप्रमाणे वैभववाडीतील प्रतिष्ठित सर्व मान्यवर, नगरपंचायतीचे सर्व सन्माननीय नगरसेवक, या सर्वांचं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले पत्रकार बंधू आणि इतर सर्वजण या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो।